भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये उद्यापासून 3 सामन्यांच्या T20 मालिकेला सुरुवात होणार आहे। आगामी आशिया करंडक व T20 विश्वकरंडक या 2 महत्त्वाच्या स्पर्धांची रंगीत तालीम म्हणून या मालिकेकडे बघितलं जाते। हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय महिला संघाने 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 3-0 असे निर्भळ यश संपादन केलंय। त्यानंतर एकमेव कसोटी सामनाही आपल्या नावावर केलाय। त्यामुळे साहजिकच T20 मालिकेतही वर्चस्व राखण्यासाठी भारतीय संघ प्रयत्न करताना दिसणार आहे। विश्वविजेत्या इंडियाच्या टीमची काल संध्याकाळी एनसीपी ते वानखेडे स्टेडियम अशी विजय यात्रा काढण्यात आली। चर्चगेट येथील वानखेडे स्टेडियम मध्ये विजेत्या टीमचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। त्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी वानखेडे स्टेडियमवर तिरंगा घेऊनही परेड काढली। मात्र यावेळी संपूर्ण स्टेडियम मध्ये वंदे मातरमचा गजर देखील झाला। तसेच विराट कोहली आणि हार्दिक पांड्या ही मोठ्या आवाजात गात होते आणि हा खास व्हिडिओ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पोस्ट केलाय, जो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय। टीम इंडियाच्या मुंबईतील 4 खेळाडूंचा आज विधान भवनात सत्कार करण्यात येणार आहे। तसेच त्यांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांचे बक्षीसही देण्यात येणार आहे। मात्र यामध्ये कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबे यांचा सत्कार करणार आहे आणि महाराष्ट्र सरकारकडून या खेळाडूंचा विधिमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये गौरव करण्यात येणार आहे। युरो करंडक फुटबॉल स्पर्धेच्या महत्त्वाच्या उपांत्यपूर्व टप्प्यास आजपासून सुरुवात होणार आहे। मात्र पहिल्याच लढतीत जर्मनी समोर स्पेनचे तगडे आव्हान असून घरच्या मैदानावर आगेकूच राखण्यासाठी यजमान सज्ज झाले। घरच्या मैदानावर चाहत्यांच्या पाठबळावर जुलियन नागल्समन यांच्या मार्गदर्शनाखालील यजमान संघाने 8 वर्षातील सर्वोत्तम कामगिरी यंदा बजावली आहे। राऊंड ऑफ 16 फेरीत त्यांनी डेन्मार्कचे कडवे आव्हान 2-0 फरकाने परतवून लावले। मात्र यावेळी लुईस दे लाफ्लुएंटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पेन विरुद्ध खडतर आव्हान जर्मनी समोर ठेवले। फिफा विश्वचषकातील सुमार कामगिरीमुळे भारतीय फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांना हटवण्यात आलं। त्यामुळे संघातील मुख्य प्रशिक्षक पद काही दिवसांपासून रिक्त होतं। दरम्यान अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने काल सांगितले की जुलै महिन्याच्या अखेरीस संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची नियुक्ती केली जाईल। भारताच्या फुटबॉल संघाच्या प्रशिक्षक पदासाठी जगभरातून अर्ज प्राप्त झाले आहेत आणि या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख बुधवारी संपली असून जगभरातून एकूण 291 अर्ज प्राप्त झालेत। यापैकी 100 अर्जदारांकडे UEFA प्रो परवाना डिप्लोमा आहे, तर 20 जणांकडे AFC प्रो लायसन्स डिप्लोमा आहे। लीजेंड्स लीग 2024च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या 4थ्या सामन्यात पाकिस्तान चॅम्पियन्सने वेस्ट इंडिज चॅम्पियन्सचा 29 धावांनी पराभव केला। शोएब मलिकच्या अर्धशतकानंतर शाहिद आफ्रिदी आणि सोहेल तन्वीरच्या घातक गोलंदाजीमुळे वेस्ट इंडिजचा डाव गडगडला। मात्र पाकिस्तान चॅम्पियन्स संघाचा कर्णधार युनुस खानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पाकिस्तानने 20 षटकात 8 विकेट गमावून 194 धावा केल्या। 7 वेळचा ऑल इंग्लंड क्लब चॅम्पियन नोवाक जोकोविचला काल विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत विजयाची नोंद करण्यासाठी घाम गाळावा लागला। तर महिला गटात 5व्या मानांकित जेसिका पेगुलला बाहेरचा सामना करावा लागला। मात्र सेंटर कोर्टवर खेळल्या गेलेल्या सामन्यात जोकोविचला स्कॉटलंडचा 22 वर्षीय खेळाडू जेकब फर्निलचा 4 सेटमध्ये 6-3, 6-4, 5-7 आणि 7-5 असा पराभव केला आणि फर्नेलला या स्पर्धेत वाईल्ड कार्डने प्रवेश मिळाला। तिरिसा जॉली, गायत्री गोपीचंद आणि प्रियांशु राजावत यांनी काल कॅनडा ओपन सुपर 500 मध्ये उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला। तसेच तिसरे मानांकित ट्रिसा आणि गायत्री यांचा सामना महिलांच्या डच डॅनिश जोडीमध्ये 16-16च्या फेरीत झाला। मात्र ट्रिसा आणि गायत्रीने सामन्यात पुनरागमन करत पुढील 2 सामने जिंकले आणि सामना 17-21, 21-7, 21-8 असा जिंकला।